प्रश्न पहिला पाठात शोधून लिहा. 1. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते? उत्तर: अफजल खान भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याचा वेढा, शाहिस्तेखानावरील छापा, आग्र्यातून करून घेतलेली सुटका. हे सर्व प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे होते. 2. शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटके प्रसंगी जोखीम पत्करणारे कोण? उत्तर: शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटके प्रसंगी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर हे होते. 3. रोहीण खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली? उत्तर: 1. शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहीण खोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली. 2. त्यांनी त्या देशमुखास गावोगावी हिंडून घाटाखाली जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितले. 3. या कार्यास एका घडीचा दिरंग न करणे असे त्यास बजावले. 4. जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्यांचे पाप तुमच्या माथी बसेल अशी सक्त ताकीद शिवाजी महाराजांनी रोहीण खोऱ्याच्या देशमुखास दिली. 4. शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील? उत्तर: शिवाजी महाराजांनी केलेले स्वराज्य कार्य आणि स्वराज्याचे सुराज्यात केलेले रूपांतर याची प्रेरणा भावी पिढींना सतत आदर्श राहील. प्रश्न दुसरा लिहिते व्हा. 1. रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली? उत्तर: 1. शेतकऱ्यांच्या शेतीतील भाजी देखील जबरदस्तीने घेता कामा नये. 2. सैनिकांच्या युद्ध हालचालीची पेरणीच्या आड येता कामा नये. 3. शेतीतील उभी पिके कापू नये. 4. शेतकऱ्यांची घरे लुटू नयेत. 2. शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते हे कोणत्या बाबीवरून दिसून येते? उत्तर: 1. इस्लामी सत्तेशी संघर्ष करताना मात्र महाराजांनी स्वराज्यातील मुस्लिमांना आपले प्रजनन मानले. 2. शत्रूकडून एकदा प्रदेश जिंकून घेतला असता तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त असलेल्या सोयी सवलती ते तशाच चालू ठेवत असत. 3. मोहिमेवर असताना मशिदींना धक्का लागू नये. कुराणाची प्रत हाती पडल्यास ती सन्मानाने मुसलमान व्यक्तीच्या ताब्यात द्यावी असा सैनिकांसाठी सक्त नियम केला होता. 4. महाराजांनी आपल्या लष्करात अनेक मुसलमान सहभागी करून घेतले होते. 3. शिवाजी महाराजांचे लष्कर विषयक धोरण स्पष्ट करा. उत्तर: 1. महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती. 2. शिवाजी महाराजांनी सैनिकांना जहागीर देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत व वेळच्या वेळी देण्याची व्यवस्था केली. 3. मोहिमेत पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांचा मान सन्मान केला जाई. 4. लढाईमध्ये जे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत असत. 5. लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना ते चांगली वागणूक देत असत. प्रश्न तिसरा एका शब्दात लिहा. 1. स्वराज्याच्या आरमारीतील
महत्त्वाचा अधिकारी दौलत खान. 2. शिवाजी महाराजांवर काव्य रचणारा तमिळ कवी सुब्रमण्यम भारती. 3. बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा छत्रसाल. 4. पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारा महात्मा ज्योतिराव फुले.